राजापूर तालुका बौद्धजन संघ मुंबई ग्रामीण यांनी उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे अनुचित प्रकार घडल्याचं समोर आलं आहे। भालचंद्र सोहनी नामक व्यक्तीने आपल्या कुंपणामधून रिकाम्या दारूच्या काचेच्या बॉटल, शौचालयाचं सांडपाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या जागेमध्ये समोरील गेट जवळ आणि पुतळ्यासमोर फेकलेलं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे। ही व्यक्ती जाणीवपूर्वक हे कृत्य करत असल्याचं स्पष्ट होत आहे। त्यामुळे बौद्धवासियांची समाजभावना दुखावली असून कोणत्याही क्षणी सामाजिक उद्रेक होण्याची शक्यता आता नाकारता येत नाहीये। या व्यक्तीला त्वरित अटक करून त्याच्यावर भारतीय संविधानाच्या ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्यात यावे। कायद्याच्या दृष्टिकोनातून त्वरित कार्यवाही व्हावी अशा आशयाचं निवेदन संघटनेच्या वतीने राजापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांना देण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष महादेव गोठणकर, उपाध्यक्ष दिलीप तांबे, सचिव उमाकांत जाधव, उपसचिव दिनेश प्रभुलकर सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। काल दिनांक 30/6/2025 ला आमच्या बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जवळच गेटवरून श्रीयुत भालचंद्र दत्तात्रय सोहनी या समाजकंटकाने बाबासाहेबांच्या भवनाची आणि पुतळ्याची विटंबना कशी होईल असा दुष्ट हेतू ठेवून त्याने त्यांचा जो मलमूत्र वाहणारा जो संडास आहे त्यातलं पाणी, त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या दारूबिरूच्या बाटल्या अशा त्या द्वेषाने बाबासाहेबांच्या भवनाकडे फेकून मारल्या आणि त्याचा सगळा TV फुटेज जो आहे तो आम्ही आज पोलीस स्टेशनला सादर केलेला आहे। आणि त्यामुळे सगळा समाज तालुक्यातला एक प्रकारचा उद्रेक निर्माण होऊन आज स्वतः राजापूरचे जे स्थानक प्रमुख आहेत माननीय यादव साहेब यांनी व्हिजिट दिली। अधिकृत आम्ही साहेबांना त्याच्या पत्र देऊन त्याच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा, त्याला तात्काळ ताब्यात घ्यावं आणि कठोरातली कठोर शिक्षा त्याला देण्यात यावी अशी समाजाच्या वतीने आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केलेली आहे। आणि पोलीस या बाबतीतलं पूर्ण सहकार्य करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। कारण आजपर्यंत या सोहनीने बाबासाहेबांच्या भवनाची जागा बळकावण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला आणि आता ते यशस्वी न झाल्यामुळे त्यांनी हे अत्यंत दुष्ट कृत्य केलेलं आहे। आणि म्हणून मी राजापूर तालुका बौद्धजन संघाचा अध्यक्ष, सेक्रेटरी, आमचे उपाध्यक्ष दिलीप तांबे, आमचे जिल्ह्याचे माननीय उपजिल्हाधिकारी नंदकुमार जाधव, दशरथ कांबळे, TG वळजो, आमचे जुने सगळे असे सगळेजण मिळून एक अर्ज सामूहिक दिलेला आहे। आणि साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे की आज संध्याकाळपर्यंत त्याला आम्ही ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्यामुळे रीतसर आम्ही सगळे सनदशीर मार्गाने जाणार आहोत। कार्यकर्त्यांचा उद्रेक होऊ नये याची आम्ही सगळे काळजी घेतो। मला असं वाटतं की जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक जे आहेत ते सुद्धा याच्यावर लवकरात लवकर आमच्या समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील। अशा प्रकारची भावना गुन्हा होऊ नये आणि अशा प्रकारे त्याला दहशत बसावी असा आमचा सगळ्यांचा या ठिकाणी प्रयत्न आहे। जय हिंद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।